नक्कीच एक दैवेली बदलापूरच्या मैदानात प्रेक्षणीय लढत झाली. आपल्याला बघायला मिळाली. भुंगा आणि सैराट पळाले आणि गुलालाचे मानकरी झाले. तर त्याचे मालक आहेत आपल्यासमोर. दादा काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? आज मानाचं मैदान होतं तसं बघितलं बोललं तर, आणि आज आपला गुलाल झाला. काय नाही आम्ही 2 दिवसापूर्वीच सैराटचा डावी साईडने नाव सोडला होता. त्याच्यामुळं काय नाही, गाडी आमची काल संदीप माली यांच्याशी जमली. भुगा आणि संदीप भाईचा हरण्या एक एक बैल सांगून गाडी जमली होती. त्याच्यामध्ये आमची म्हणजे आमचा गुलाल झाला. नक्कीच ही जोडी आहे, अपराजित जोडी आहे, भुंगा आणि सैराट. काय सांगाल या जोडीबद्दल? आणि नक्कीच या जोडीचा गुलाल हा कितवा गुलाल आहे तरी पण? हा जोडीचा 24वा गुलाल आहे. 24 25वा गुलाल आहे. 25वा गुलाल. काय सांगाल जोडीबद्दल? जोडीबद्दल बोलू तेवढा कमी आहे का तर पूर्ण म्हणजे महाराष्ट्राला वेड लावून ठेवलेली जोडी आहे. नक्कीच. मुंबईची A1 जोडी जी फॅन फॉलोईंगने नाव दिलेलं आहे, त्याच्यामुळे ती मुंबईची A1 जोडी आहे. नक्कीच या सीझनची A1 जोडी आहे तसं बघितलं. अपराजित जोडी आणि क्रेज झाले या जोडीची मैदानामध्ये. आणि समोरच्या जोडीबद्दल काय सांगाल? शर्यत जमली होती, मैत्रीपूर्ण शर्ती आपण खेळतो, आणि या शर्तीबद्दल काय सांगाल? काय नाही, गाडी मैत्रीपूर्ण झाली का तर दादा मिलिंद दादा आणि संदीप भाई माली हे रात्री एकत्र होत होते. त्यांची हाशी मजाक मध्ये गाडी जमवली त्यांनी. दादानी मला रात्री फोन केला होता का गाडी आपली जमली. मला पण वाटत नव्हतं खरा, तर मी दादाला परत फोन केला का दादा बोलतो हो नक्की गाडी जमली. नक्कीच. मग कसं काय झालं नियोजन आणि कसं काय मस्त गुलाल झाला? काय सांगाल गुलालाबद्दल? काय नाही, नियोजन नेहमीप्रमाणे आमचं आहे तोच. फक्त यायचा ना मैदानात बैल घेऊन जायचा. नक्कीच. मग ही जोडी आपल्याला 3 फेऱ्याला का नाही दिसत पालताना? 100% मोठ्या मैदानाला नियोजन चालू आहे आमचा. जो पण मोठा मैदान असेल तिथे 100% ही गाडी दिसेल. आणि आज एक गुलाल झाला आपला. दुसऱ्या शर्यत करण्याचा प्रयत्न वगैरे काय? आता प्रयत्न चालूच, बघू आता कोणाचं नाव असलं तर लगेच फिरून टाकू. मैदानाबद्दल काय सांगाल? पहिल्यांदाच मैदान होता बा, त्यांनी कशी होती पाठी वगैरे तुमच्यामध्ये काय सांगाल? पाठी चांगली आहे. बैल मऊरान आहे, त्याच्यामुळे गाडी चांगली पडते. आणि आज कशी पाळली गाडी? गाडी आपली नेहमीप्रमाणे आहे. गाडीचा काय आम्हालाच मालकानच मेन अंदाज लागत नाही गाडी किती पळते ती, त्याच्यामुळे गाडी चांगलीच पडली. नक्कीच. मग आता ह्यो पायरा कसा काय? तुम्ही मध्ये मध्ये शर्यत पण करता, दुसऱ्यानं पण पायरा देता, कसं काय असतं नियोजन? काय नाही, आमचं सर्व मैत्रीपूर्ण काम असतं. आणि जरी पण भुंगा सैराट झाला, कधी विरोधात पण पडली, कधी एकत्र पण पडली, असं काहीच नाही. नक्कीच. आणि आजचा गुलाल कोणाला समर्पित आहे? काय सांगाल? आजचा गुलाल आमच्या भुंगाच का तर भुंगाचा काल बर्थडे आहे, त्यालाच गिफ्ट दिली सैराटने. भुंगाचा बर्थडे आहे काय? काल बर्थडे होता, वाढदिवस होता, ती त्याला सैराटने गिफ्ट दिलेली आहे. तर मग काय सांगाल? ड्रायव्हर वगैरे कोण होता आपल्या गाडीवर? ड्रायव्हर मुंबईचा A1 जोडीचा A1 ड्रायव्हर, पुन्हा ड्रायव्हर अंबिशू. कुणाला? नक्कीच. दादांनी म्हटल्याप्रमाणे इंदकेसरी ड्रायव्हर येतो. नक्कीच. आणि सुट्टी वगैरे कोणी केली? सुट्टी म्हणजे सुट्टी मेकर नाही बोलायचं त्यांना, ते त्यांचाच बैल आहे. आमचे हरे दादा गोलिवलीचे आणि केशव मामा सावंत यांनी केली. यांनी केली का सुट्टी? आणि ते म्हणजे मालकच त्यांना एक प्रकारे तेच मालक आहेत आणि तेच सर्व करतात का तर आम्ही निश्चित नावाला मालक आहेत, पण काय मेहनत आहे ती त्यांना करायला लागतं. का तर सैराट एवढा मस्ती करतं खाली, का भरपूर मस्ती करतं, पण ते म्हणजे स्वतःच्या जीवाची ना पर्वा करता सैराटला मानतात. नक्कीच. आज मस्ती पण केली भरपूर सैराटने खाली. बाई आजचा मैदान आपण बघितलं तर अरुण दादा गवळी स्वर्गीय यांच्याच म्हणण्यात होता. त्यांच्याबद्दल काय सांगाल? आणि आपले उत्तम शेठ गवळी यांनी आयोजन केलं होतं मैदानाचं, कसं काय त्यांच्याबद्दल काय बोलाल? काय नाही, अरुण दादा एक शर्ती शौकिंग होते आणि त्यांना खूप आवड होती शर्तींची. आणि सर्व बैल वगैरे त्यांना भरपूर आवड होती, त्याच्यामुळे दादांनी उत्तम शेटनी त्यांच्या नावाने मैदान घ्यायला ठरवलं. आकाश शेठ झाले, उत्तम शेट यांनी त्यांच्या नावाने घ्यायचं ठरवलं मैदान. नक्कीच. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. अशीच आपली अपराजित जोडी राहील आणि असाच गुलाल घेऊन जात जाल तुम्ही. धन्यवाद. असाच आशीर्वाद आमच्या सैराट भुंगाला देत राहा. धन्यवाद.